हॅलो 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 गुड इव्हिनिंग. तुमचं स्वागत करतोय नवीन ब्रँड न्यू व्हिडिओ मध्ये. आज तारीख आहे 9/7/2024 आणि आज आपण चालू करतोय मॅथ्स पार्ट 2, ज्याच्यामध्ये आपण चालू करतोय नवीन चॅप्टर, दॅट इज पहिला चॅप्टर, दॅट इज सिमिलॅरिटी. समानता. मराठीत त्याला काय म्हणणार आहे आपण? समानता. ठीक आहे. तुम्ही मला माहित आहे की आता सिमिलॅरिटी म्हणजे कधी कधी काय वाटतं की आपण जेव्हा एका माणसाला बघतो, आपल्याला असं वाटतं की या माणसाला आपण कधीतरी पूर्वी बघितलेलं आहे. तर त्यालाच आपल्या भाषेत आपण काय म्हणणार आहे? सिमिलॅरिटी. म्हणजे आपण त्या माणसाला बघितलेलं आहे असं का वाटतं, तर त्याच्यासारखी प्रतिकृती आपल्या डोक्यामध्ये फिट झालेली असते आणि आपल्याला वाटतं की हा, या माणसाला आपण कुठेतरी बघितलेलं आहे. तर ऍक्च्युली ते जे दोन माणसं असतात ते कुठेतरी दिसायला समान असतात, म्हणजेच त्यांच्यामध्ये काहीतरी समानता असतात. म्हणजे चेहरापट्टी असेल, नाक, डोळे, शरीराची जडणघडण, हे जे असेल ते समान असतं. आज आपण बघा काय बघणार आहे? सिमिलॅरिटी. व्हॉट इज सिमिलॅरिटी? बरोबर आहे का नाही? आपण बघितलेलं आहे की रेशिओ आणि प्रोपोर्शन काय असतं, बरोबर आहे का नाही? रेशिओ आणि प्रोपोर्शन. रेशिओ जेव्हा आपण एखादी गोष्ट m/n या स्वरूपात लिहितो, दॅट इज रेशिओ असतो. आणि जेव्हा आपण लिहितो m/n, याला म्हणायचं आपण प्रोपोर्शन. बरोबर आहे का ना? समजा आपण असं लिहिलं 4/3 or 3/4, दिस इज रेशिओ. समजा असं असेल 10:15, 10:15 हा प्रोपोर्शन आहे. दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन रेशिओ अँड प्रोपोर्शन. अंडरस्टँड? सो समजून घ्यायचंय. हे आपल्याला झालंय तसं म्हणायचं, आपल्याला 9th मध्ये झालेलं आहे या गोष्टी. आपल्याला चॅप्टर मध्ये काय बघायचं आहे बघा? रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. नंतर आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्यालाच आपण मराठीत काय म्हणणार आहे बघा? म्हणजे हा चॅप्टर एकदम सोपा, इझी आहे समजायला, पण एकदम सोपा, एवढं काय अवघड नाही याच्यामध्ये. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर बघायचं आपल्याला पहिल्यांदा, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. नंतर बघायचं आपल्याला प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. नंतर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास, कॉन्व्हर्स बघायचा. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बघितल्यानंतर त्याचा कॉन्व्हर्स बघायचा आहे. नंतर टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. नंतर आपल्याला काही बघायच्या त्रिकोणाच्या नंतर त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या बघायच्या. त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या असतील, त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या म्हणजे द टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. सो अशा काही आपल्याला गोष्टी बघायच्या. सो आपण चालू करूया की आपण पहिल्यांदा चालू करूया दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर. ठीक आहे. आता बघा काय इझी गोष्टी तुम्हाला सांगतो. पहिला हे तुम्हाला समजलं असावं, रेशिओ आणि प्रोपोर्शन मधला डिफरन्स काय आहे. ठीक आहे. आपण लास्ट व्हिडिओ मध्ये आपण जो चॅप्टर चालू केला होता, दोन चलातील रेषीय समीकरण, तो चॅप्टर आपला कंप्लीट झालेला आहे. सो तुम्ही काय करा की आपल्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन काय करा, चेकआउट करा तो व्हिडिओ. आणि आपण आज नवीन चॅप्टर चालू करतोय, सिमिलॅरिटी. जसं की मी आता बोललो, त्याच्यामधला पहिला जो पॉइंट आहे दॅट इज दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, त्यालाच इंग्लिश मध्ये काय म्हणणार आहे आपण? रेशिओ ऑफ एरियाज ऑफ
टू ट्रायंगल्स, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. आता दोन ट्रायंगल घेऊया आपण, ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आणि आर. बघा असे दोन ट्रायंगल आहेत, बरोबर आहे का नाही? ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आर. आता दोन त्रिकोण आपल्याला मिळाले, त्यांचं क्षेत्रफळ काय म्हणणार आपण? एखाद्या गोष्टीचे क्षेत्रफळ कसं लिहितो? एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी असं लिहायचंय. हे असणार याचं क्षेत्रफळ, आणि एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर हे असणार क्षेत्रफळ याचं. क्षेत्र म्हणजे फळ म्हणजेच एरिया. आता आपल्याला ह्याचं काय घ्यायचंय? गुणोत्तर म्हणजेच काय घ्यायचं? रेशो, म्हणजे हे असं लिहायचं. समजतंय? रेशो मगाशी शिकलो आपण. रेशो हा m अपॉन n या स्वरूपात लिहिला जाणार. रेशो हा असा लिहिला जाणार. म्हणून बघा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर हा आपण असा लिहिणार, बरोबर? आता तुम्हाला माहित आहे की एखादा ट्रायंगल आहे, तर एखाद्या ट्रायंगलचं एपीक्यू आर हे दोन ट्रायंगल लक्षात आले तुमच्या. आता मी ट्रायंगल काय करतो? रफ करतो. इथून हे ट्रायंगल मी रफ करतोय. आणि तुम्हाला माहिती आहे एखाद्या ट्रायंगल, आता नवीन एक ट्रायंगल घेऊया. समजा हा ट्रायंगल आपण घेऊया ट्रायंगल ए बी सी, मगाच ट्रायंगल घेऊया. तर या ट्रायंगलचं जर आपल्याला एरिया काढायचा असेल तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा जे फॉर्म्युला आहे कसा? एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इट इज इक्वल टू 1/2 बेस. हे आपल्याला माहित आहे आता, बेस इंटू हाईट, बरोबर आहे. आणि मगाचाच ट्रायंगल घेतोय इथं आपण पी क्यू आर. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर 1/2 इंटू बेस इंटू हाईट, बरोबर आहे का ना? याचं क्षेत्रफळ असं, याचं क्षेत्रफळ असं. आता काय केलं तर आपण ह्या दोघांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर घेतलं होतं, म्हणजेच काय आपण रेशो घेतला होता. तो कसा लिहिला होता आपण? रेशो आपण असा लिहिला होता, कसा? एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. हे या बरोबर चिन्हाच्या दोन्हीकडच्या बाजूंचं जर गुणोत्तर घेतलं तर बरोबर चिन्हाच्या जे पुढचे त्यांचं पण काय केलं होणार? गुणोत्तर. बेस इंटू हाईट अपॉन 1/2 इंटू बेस इंटू हाईट असं होणार का नाही? आता बघा, आता 1/2 ला इथं 1/2 काय होणार? कॅन्सल आउट होणार. 1/2 ला 1/2 हे कॅन्सल आउट झालं. राहिलं काय? बेस इंटू हाईट कुणाची? म्हणजे बेस इंटू हाईट एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. या ट्रायंगल एबीसी चे बेस आणि हाईट आणि खालचं म्हणजे छेद काय असणार आहे? या ट्रायंगलची ट्रायंगल पी क्यू आर चा बेस आणि हाईट. तर तुम्हाला प्रत्येक ट्रायंगलला काय असते? हाईट असते. अशी जे काय आहे ते हाईट असते. समजा इथं ए, इथं ए ई म्हणूया आणि इथं एफ म्हणूया. तर बघा, त्रिकोण एबीसी ट्रायंगल एबीसी ची हाईट आहे ए आणि पी क्यू आर ची हाईट आहे पी एफ. तर हाईट ह्याचा बेस काय असणार आहे? बीसी. ह्याचा बेस काय असणार आहे? क्यू आर.
मग ते आपण तिथे लिहून टाकूया. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. बेस काय आहे बघा, ट्रायंगल ABC चा बेस, ABC चा बेस हा BC आहे, इंटू हाईट काय AE अपॉन या PQR चा QR हा काय बेस आहे, इंटू हाईट काय PF. आता काय करूया, ट्रायंगल 1 जो आहे, ट्रायंगल 1 त्याच्या बेस जो आहे ना हाईट आहे त्याला B1 म्हणूया, याला हाईट 1 ला H1 म्हणूया. 1 चा बेस 1 ची हाईट, 2 चा बेस म्हणून B2 हाईट म्हणून त्याला H2. म्हणून काय होणार आहे बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, आता हे घेऊया B1 इंटू H1 डिवायडेड बाय B2 इंटू H2. इजे म्हणजे काय होतंय की जेव्हा आपण दोन त्रिकोण घेतोय, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर घेतोय, व्हेन वी आर टेकिंग द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल, देन 1/2 कॅन्सल आउट होणार, राहणार काय बेस इंटू हाईट, आणि म्हणजे अपॉनला काय येणार बेस इंटू हाईट. सो हे बेस 1 हे हाईट 1 डिवायडेड बाय बेस 2 इंटू हाईट 2 असं होणार. दिस इज द फाइंडिंग ऑफ दिस पर्टिक्युलर पॉइंट. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. बघा एकदम सोपं आहे. 1/2 ला 1/2 कॅन्सल आउट झाल्यामुळे काय होणार, BC इंटू AE डिवायडेड बाय QR इंटू PF. जे ट्रायंगल 1 आहे, ट्रायंगल हा 1 आहे त्यामुळे याला आपण B1 बेस 1 म्हणलं, हाईट 1 बेस 2 हाईट 2 असं म्हणलेलं आहे, आणि आपल्याला मिळालं आहे. म्हणजेच काय म्हणते बघा आपल्याला, याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि त्याची संगत उंची, पाया आणि त्याची संगत उंची यांच्या गुणोत्तराबरोबर असते, यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर असते. म्हणजे आपण याला इंग्लिश मध्ये कसं म्हणणार आहे ते पण सांगू तुम्हाला. The ratio of area of two triangle is equal to the ratio of the product of their base and corresponding height. आपल्याला काय घ्यायचंय बघा, इथं तुम्हाला दिसतंय इथे व्यवस्थित बघा, आपण काय घेतलेलं आहे, रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे बरोबर आहे गुणाकाराच्या, कुणाच्या, बेस आणि त्याच त्रिकोणाची संगत उंची, या त्याच त्रिकोणाच्या संगत उंचीचा गुणाकाराचं गुणोत्तर घ्यायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्याला दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर घेतल्यानंतर जे काय आपल्याला ते बरोबर असणार आहे त्या दोन्ही त्रिकोणांच्या बेस आणि हाईटच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर, बरोबर आहे. रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशिओ ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स, बरोबर आहे. हे तुम्हाला समजलं असेल तर आपण पुढे जाऊया. समजा आता काय करूया, आता एक गोष्ट करूया आपण आधी. आता हे वरचं तुम्हाला माहित आहे, आता इथं कंडिशन 1, कंडिशन 1 अशी आहे. कंडिशन 1 मध्ये आपण जर म्हणलं की दोन्ही त्रिकोणांचा बेस एकच आहे,
असा एक त्रिकोण काढला, असा एक काढला आणि असा एक त्रिकोण काढला. समजा असं नको, असा एक त्रिकोण काढला. ए बी सी पी बी सी असे दोन त्रिकोण आहेत आपल्याकडे. आता बघा, ट्रायंगल ए बी सी अपॉन ट्रायंगल, आता एरिया ऑफ घेऊया डायरेक्ट, एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी. आता हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे ह्यांची उंचीच ती असणार आहे, इज इक्वल टू काय असणार आहे, ह्याचा एरिया कसा असणार आहे आणि याची उंची ही आहे ए डी, बरोबर आहे का ना. आता बघा, आपण तर फाइंड आउट केलेलं आहे की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणोत्तर आपण जेव्हा घेतोय ते बरोबर असते त्या दोन्ही त्रिकोणांच्या ज्या बेस असणार आहे, जो पाया असणार आहे, पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर असणार आहे. तर आपण काय करणार इथं, b1 इंटू h1 डिवायडेड बाय b2 इंटू h2, बरोबर आहे. तर आता b1 बेस 1 काय आहे बघा, पहिल्या त्रिकोणाचा, त्रिकोण एबीसी चा पाया काय आहे बीसी, इंटू हाईट किती, हाईट काय आहे पीसी, डिवायडेड बाय दुसरा त्रिकोण पीबीसी, याची बेस म्हणजे पाया पण तोच आहे, इंटू हाईट काय ना, सॉरी एक मिनिट, त्रिकोण एबीसी चा पाया बीसी इंटू एडी हाईट डिवायडेड बाय बीसी पाया डिवायडेड बाय झाला तर इंटू जी त्याची हाईट आहे पीसी, बीसी ला बीसी कट झालं म्हणजे काय येणार एडी अपॉन पीसी. म्हणजे बघा, ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी इज इक्वल टू करस्पॉन्डिंग हाईट चा रेशो, बरोबर आहे, करस्पॉन्डिंग हाईटचा रेशो, बरोबर आहे. आपण काय म्हणलं आता, आपली कंडिशन काय आहे, इफ द बेस ऑफ द बोथ द ट्रायंगल्स आर इक्वल, म्हणजे दोन्ही त्रिकोणांचा पाया एकच असेल, बोथ द ट्रायंगल्स हॅव इक्वल अँड सेम बेस, इक्वल अँड सेम बेस असेल किंवा सेम बेस असेल, सेम पाया असेल, then the ratio of the areas of two triangles with the equal base is equal to the ratio of their corresponding height. म्हणजे काय म्हणायचं आपल्याला माहिती आहे, अशा वेळेस जेव्हा म्हणजे अशा वेळेस म्हणजे कोणत्या वेळेस, जेव्हा दोन्ही त्रिकोणांचा पाया समान असेल तर, पाया समान असेल तर त्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. म्हणजे त्यांच्या संगत उंचीचं प्रमाण घ्यायचं म्हणजे काय, रेशो घ्यायचा आहे. आपल्याला इथं दोन्ही दिसतंय सरळ सरळ, हे दोन्ही त्रिकोणांचा पाया समान आहे. कंडिशन 1 मध्ये आपण तेच म्हणलंय, दोन्ही त्रिकोणांचा पाया समान असेल तर दिलेल्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तराबरोबर असते, म्हणजेच रेशो बरोबर असते. समजलं, इतकं सोपं आहे. आता काय करूया, कंडिशन नंबर 2. कंडिशन नंबर 1 काय होती, पाया समान होता. आता कंडिशन नंबर 2 अशी आहे, हे रब करावं लागेल आपल्याला. कंडिशन 2, बेस सेम म्हणलंय. आता इथं काय असणार, हाईट सेम असणार आहे. हाईट सेम आहे म्हणजे काय असणार, समजा आता इथं एक त्रिकोण आहे, त्रिकोण ए बी आणि सी, इथं पण एक त्रिकोण आहे ज्याचा आहे पी क्यू आर, बरोबर आहे. हे आहे उंची, हे पण आहे उंची, ही उंची काय दिली आपण, समान दिली, उंची काय आहे सेम आहे. तर काय होणार, दोन्ही त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर घेऊया. जस्ट टेक
Ratio of the area of two triangles. Area of triangle ABC divided by area of triangle PQR. आपल्या फॉर्म्युलानुसार काय, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर एरिया ऑफ रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल विल बी इक्वल टू बेस and height into divided by base and height of second triangle. आपल्याला हे माहित आहे, पण अशा ठिकाणी काय होणार आता, बेस 1 काय आहे बघा BC इंटू हाईट 1 AD and PT. AD is height divided by QR into PT. But as per the condition heights are same. हाईट ह्या सेम आहेत, म्हणजेच काय, याला AD आणि PT ही सेम असल्या कारणाने काय कॅन्सल आउट होणार, म्हणजे काय राहणार, एरिया ऑफ ट्रायंगल PQR डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC divided by area of triangle PQR will be equal to BC upon QR. BC upon QR म्हणजेच काय होणार, आता आपण म्हणू शकतोय when height of the true triangle is same then the ratio of those two triangles, ratio of area of those two triangles will be equal to ratio of their corresponding heights. म्हणजे जेव्हा कंडिशन अशी असेल की दिलेल्या दोन्ही त्रिकोणांचे हाईट समान आहे, तर त्या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे ते त्यांच्या जे संगत पाया आहेत त्यांच्या गुणोत्तराबरोबर असणार आहे. समजते? तर आपण थोडंसं रिकॉल करूया आज आपण काय शिकलो, म्हणजे आपण आपल्याला पुढे जाता येईल. थोडंसं रिवाइज करूया. आपण बघितलं एरिया ऑफ ट्रायंगल will be equal to 1/2 base into height. बरोबर, दोन त्रिकोण घेतले, ट्रायंगल ABC, triangle PQR. When we are given two triangles, then the ratio of area of both the triangles will be equal to ratio of corresponding base 1 into height 1 and base 2 into height 2. आपण हे बघितलं. बट कंडिशन 1 मध्ये काय बघितलं, बेस सेम असेल तर काय होणार, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR will be equal to रेशियो ऑफ बेस सेम आहे, will be equal to रेशियो ऑफ करस्पॉन्डिंग हाइट्स. आणि जेव्हा काय असणार आहे, हाइट सेम असणार आहे, रेशियो विल बी इक्वल टू रेशियो ऑफ करस्पॉन्डिंग बेस. समजलं? इतकं सोपं आहे. ठीक आहे, तर पण याच्यावरती आधारित काही एक्झाम्पल्स आहेत आपल्या बुक मध्ये दिल्या, ते आपण बघूया. ठीक आहे, बघा आपल्या बुक मध्ये काय दिले,
सॉलिड एक्झाम्पल्स 1 बघा. सॉलिड एक्झाम्पल मध्ये काय दिले आपल्या, एक आहे बेस असा, नंतर एक ट्रायंगल आहे, नंतर एक ट्रायंगल आहे, बरोबर आहे. हे जास्त उंच नाही, इथं आहे. असं एक दिले, नंतर असं आहे, नंतर हे असं आहे. ठीक आहे. इथं आहे ए बी, इथं ई, इथं सी, इथं आहे एफ, इथं आहे डी. असं काय ते डायग्राम दिलेलं आहे आपल्याला, बरोबर आहे. इन ऍडजॉइनिंग फिगर एई हे बीएफ वरती काय केलेलं आहे, सॉरी बीसी वरती लंब टाकलेला आहे, बरोबर आहे. आणि सेगमेंट डीएफ लंब ऑन लाईन बीसी, म्हणजे हे काय केलेलं असं आहे, म्हणजे दिलेलं आहे आपल्याला, काय प्रॉब्लेम नाही. AE is equal to 4, DF is equal to 6, then find out area of triangle ABC upon area of triangle DBC. काय असं, आपल्याला दोन ट्रायंगल दिले, ट्रायंगल ABC, DBF. We have given two triangles and then we have to find out the ratio of area of triangle ABC and triangle DBC. आपल्याला हे काढायचं आहे. इथं बघा आपल्याला डायरेक्ट समजतं इथं की याच्यामध्ये ट्रायंगल ABC, हा ट्रायंगल ABC जो आहे आणि दुसरा आहे ट्रायंगल DBC. बघा ट्रायंगल ABC चे हे बेस काय होणार, BC होणार, आणि ट्रायंगल DBC हा ट्रायंगल काढायचा राहिला, ट्रायंगल DBC याच्यात काय होणार बघा, हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल. या दोन्ही ट्रायंगल मध्ये BC हा सेम काय आहे, बेस इज सेम. आणि तुम्हाला माहित आहे बेस जर सेम असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DBC विल बी इक्वल टू करस्पॉन्डिंग हाइट्स. आता करस्पॉन्डिंग हाइट म्हणजे हाइट 1, एरिया म्हणजे ट्रायंगल ABC ची हाइट काय आहे, AE अपॉन हाइट 2 काय DF ही काय असणार आहे, त्याची हाइट असणार आहे. म्हणजे काय होणार बघा, विल बी इक्वल टू 4/6, 2 3 6, 2/3. आन्सर काय येणार आहे आपला, 2/3. एक्झॅक्टली आपल्या जे काही समोर एक्झाम्पल दिलं असेल त्याच्यामध्ये दिलेलं काय आहे हे पहिल्यांदा बघायचं आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं हे बघायचं. हे दोन्ही गोष्टी समजल्या तर आपल्याला एक्झाम्पल सोडवताना काही अडचण येणार नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही एक्झाम्पल सोडवू शकता. एक्झाम्पल 2 बघा काय दिलेलं आहे आपल्याला, एक्झाम्पल 2. आता एक्झाम्पल 2 मध्ये काय दिलेलं आहे बघा, ट्रायंगल ABC, ट्रायंगल AB, in triangle ABC point D on side BC in such a way that DC is equal to 6 and BC is equal to 15. Find out area of triangle ABD, area of triangle ABC and area of triangle ABD
एरिया ऑफ ट्रायंगल ADC अशा प्रकारे. म्हणजे काय दिलेलं आहे बघा, आपल्याला एक त्रिकोण दिलेला आहे, एक मोठा त्रिकोण आहे, असा त्रिकोण आहे ज्याच्यामध्ये असं काहीतरी आहे. त्यांनी काय म्हणलेलं आहे बघा, ट्रायंगल ABC काढून घेतला आपण, ट्रायंगल ABC काढून घेतला. नंतर काय म्हणले, त्रिकोण ABC मध्ये D पॉइंट ऑन द साइड ऑफ BC. D पॉइंट असा कुठेतरी आहे इथं. D पॉइंट असा आहे की DC इज इक्वल टू 6 आणि DC ही किती असेल 6 आणि पूर्ण BC किती असणार आहे, पूर्ण BC ही 15 असणार आहे, असं काहीतरी दिलेलं आहे. तर D पॉइंट आपण जोडून घेतला हा. तर फाइंड आउट करा त्रिकोण ABD आणि त्रिकोण ABC चं गुणोत्तर काय असेल आणि त्रिकोण ABD आणि त्रिकोण ADC चं काय गुणोत्तर असेल, बरोबर आहे का? तर आपल्याला दोन त्रिकोण घ्या. पहिल्यांदा एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आपल्याला माहित आहे आता काय असणार आहे, B1 इंटू H1 डिवायडेड बाय B2 इंटू H2. आता B1 म्हणजे ट्रायंगल ABD जो भाग कुठे आहे, ट्रायंगल ABD ह्याची हाईट काय असणार आहे, ही असणार आहे. एखाद्या ट्रायंगलची हाईट जर आपल्याला मोजायची असेल तर त्याच्या शिरोबिंदू मधून दुसऱ्या बाजूवर काय टाकायचं, लंब टाकायचा. आपल्याला काय मिळते सरळ, म्हणजे 90 डिग्रीचा अँगल काढल्यानंतर आपण काय करू शकतो, इथून एक पॉइंट मानूया तो पण तिथं AP, जेणे काय काय असणार त्याची हाईट AP इंटू हाईट झाली, बेस लिहायचं होतं आपल्याला. ट्रायंगल ABD ची हाईट काय असणार AP, पण त्याचा बेस लिहायचा राहिला होता आपला, बेस असणार आहे BD डिवायडेड बाय ABC मध्ये BC हे त्याच्या काय असणार आहे, पूर्ण हाईट, पूर्ण बेस असणार आहे आणि या त्रिकोणाची हाईट पण सेमच असणार आहे, दॅट इज AP. AP ला AP काय होणार, कट होणार. BD काय आपला, BD कसा काउंट करणार आपण बघा, BD आपण काउंट करणार या 15 मधून हे 6 गेलं, 15तून 6 गेलं. आपल्याला माहित आहे BC हा 15 आहे, माहित आहे, DC हा 6 आहे, तर व्हॉट विल बी द BD विल बी BC मायनस DC. 15 मायनस 6 याची 9 येणार, 9 आला. आणि BC किती आहे पूर्ण 15, 3 त्रिक 9, 3 5 15, हे किती आलं गुणोत्तर, हे आलं 3 5, हे आलं पहिलं उत्तर. आता दुसरं उत्तर काढायचं आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC कसं असणार आहे, बेस अपॉन बेस इंटू हाईट 1 इंटू बेस 2 इंटू हाईट 2. कसं असणार आहे बघा, ABD ची काय आहे, BD पाया उंची AP डिवायडेड बाय ADC ची पण हाईट सेमच, AP ला AP सेम हाईट, पण आता इथं येणार DC पाया हा त्याचा DC, AP ला AP कट म्हणजे काय येणार 9 अपॉन, आता इथं काय येणार DC ची लांबी आपल्याला माहित आहे 6, 3 त्रिक 9, 3 2 6, म्हणजे हे काय होणार, हे असं येणार आणि हे असं येणार. समज एवढं सोपं आहे. त्यामुळे असेच एक्झाम्पल तुमच्या एक्झाम मध्ये विचारले जातील. सो बी प्रिपेअर्ड विथ दीज एक्झाम्पल्स. असेच एक्झाम्पल तुम्हाला विचारले जाणार एक्झाम मध्ये, ठीक आहे. आता एक आपण एक्झाम्पल सोडूया, एक्झाम्पल नंबर 4. म्हणजे कसं आपण डायरेक्ट उत्तर काढू शकतोय. तुम्ही एक्झाम मध्ये लिहिताना खूप चांगलं लिहायचंय, मी इथं लिहितोय तसं लिहायची काही गरज नाही, तुम्ही चांगलं लिहा. तुम्ही, मला इथं लिमिटेड स्पेस असल्या कारण मला तसं लिहावं लागते. पण एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल 4 कसं दिलेलं आहे त्यांनी, सेम तसंच आहे काहीतरी, पण फक्त इकडं B आहे इथं आणि इकडं
इकडं आहे इकडं सी आहे, इकडं ए आहे, ही त्याची हाईट आहे आणि हा डी आहे, इथं पी आहे. पॉइंट डी ऑन साइड AC इज ॲज AC इज इक्वल टू 16. पूर्ण AC जो आहे तो 16 आहे, हा पूर्ण AC 16 आहे आणि DC हा 9 आहे. आता सेम एक्झाम्पल आहे, DC हा 9 आहे. तर काय फाइंड आउट करायचं बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC काय असणार आहे, बेस बघा ABD याचा बेस काय असणार आहे, ट्रायंगल ABD चा बेस काय असणार आहे, याचा AD हा बेस आहे याचा, इंटू याची हाईट असणार आहे BD, आणि ट्रायंगल दुसरा ABC ची काय असणार आहे AC ही त्याचा पाया, BD उंची, BD सेमच आहे सगळ्या त्रिकोणांची, BD ला BD कट, AD किती आपला, AD काढायचा आहे 16 मधून 9 घालवा 7 राहिला, 7 छेद AC किती आहे 16, हे याचं गुणोत्तर असणार आहे 7/16. तर म्हणणार हे कसं काढलं तुम्ही, AD कसा काढला, AD कसा काढला तर आपल्याला AC माहित आहे पूर्ण, या AC मधून DC हा मायनस केल्यानंतर काय येणार, AD येणार, आणि AD हा कशाचा आहे, ABD चा पाया आहे, ABD चा पाया, AD हा पाया 7, BD ला BD तर कट झाले 7 आपण 16. आता बघा दुसरा काढायचा आहे, एरिया ऑफ ट्रायंगल BDC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC, बरोबर आहे. तर हे असंच खालचं तर आहे असंच येणार AC इंटू BD. आता BDC बघा कुठे आहे, BD आणि C, BDC मध्ये या BDC मध्ये DC हा का त्याचा असणार आहे, DC हा पाया, उंची तर काय असणार आहे BD ला BD कट झालं, DC एक मिनिट हे P आहे, DC हा काय त्याचा होता पाया, DC हा किती आहे आपल्याला दिलाय 9 आणि AC किती आहे 16, 9/16 झाला आन्सर चालू. एरिया काय असणार आहे बघा, सॉरी आता तिसरं, एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BDC काय असणार आहे बघा, ABD जो आहे त्याची काय, AD काय, ABD याची पाया AD आहे, ABD ट्रायंगल ABD घ्यायचा आहे, AD हा बरोबर आहे, आणि BD काय असणार आहे त्याचा हाईट असणार आहे, आणि नंतर पुढं BDC मध्ये DC हा त्याचा काय असणार आहे, DC इंटू BD कट, AD काय येणार, AD आपल्याला माहित आहे, AD आपण कॅल्क्युलेट केलाय 7 अपॉन DC किती आहे आपला, DC 9, 7/7/9 DC येत आहे बघा. सो असं आपल्याला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. So remember this, ratio of area of two triangles is equal to the ratio of the product of their bases and corresponding heights. म्हणजेच काय म्हणायचं आपल्याला की जेव्हा आपण दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर घेतो तेव्हा ते बरोबर असतं पाया आणि उंची त्याच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर. त्याच्या पुढचं फाइंडिंग दोन त्रिकोणाच्या म्हणजे काय म्हणायचं होतं की हे त्या दोन त्रिकोणाच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं, आणि समान उंची असेल तर त्रिकोणाची क्षेत्रफळ त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात, आणि जर पाया समान असेल तर त्रिकोणाची क्षेत्रफळे ही त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. हे तुम्हाला मराठीत मी तुम्हाला सांगतोय, इंग्लिश मध्ये काय सांगायचं आपल्याला,
when the base of the bases of the two angle the base are same base same असेल then the proportional to their corresponding heights and then जेव्हा heights are same then the proportional to their corresponding base. समजतंय? आता आपण काय करूया प्रॅक्टिस सेट 1.1 मधले एक एक्झाम्पल घेऊया. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये काय दिले बघा, त्यातलं पहिलं एक्झाम्पल. या लेक्चर मध्ये काय अडचण असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, आणि हेच लेक्चर किंवा यामधील काय समजलं नसेल तर आपण हे लेक्चर आपण रिपीट पण करू शकतो. काय अडचण असेल तर मला कमेंट मध्ये सांगा, आपण काही गोष्टी रिपीट करू शकतो. आपल्याकडे टाइम आहे सध्या, तर आपण म्हणजे आपण टाइम घेऊन आपण तेवढा टाइम देऊन एखादी कन्सेप्ट आपण समजू शकतो किंवा रिपीट करू शकतो. आपण बेस ऑफ द ट्रायंगल इज 9 and height is 5. Another base of the another triangle is 10 and the height of the another triangle is 6. Find out the ratio of areas of those two triangles. बरोबर. Triangle 1, area of triangle 1 and area of triangle 2 will be equal to base 1 into height 1 divided by base 2 into height 2. हे सूत्र आपलं. बेस 1 बघा काय 9, हाईट काय 5 आहे, बेस 2 काय 10, हाईट काय 6, 5 1 5, 5 2 10, बे 1 बे सॉरी 3 2 6, 3 3 9, काय येणार 3/4 येणार. काय येणार 3/4. तुम्ही हे करून बघा, तुम्हाला इझी समजून जाईल. सो याचा आन्सर काय येणार 3/4. So this is the first example from the practice set number 1. Practice set 1.1 I think. Let me see. आपण प्रॉब्लेम सेट नाही एवढं जाणणार आहे. प्रॅक्टिस सेट 1.1. येस वी आर राईट. आता बघा सोपं आहे. हे कसं सोपं आहे बघा, आपल्याला त्यांनी दिलेलं आहे 2, ह्या चारही गोष्टी दिलेल्या आहेत, जस्ट पुट केला आन्सर आलं. तर एवढं सोपं असणार आहे. हे क्वेश्चन मे बी तुम्हाला एक्झाम मध्ये 2 मार्क्सला येतील. सो कीप फोकस ऑन देम. फोकस करा या क्वेश्चन्स वरती आणि सोडवून टाका. आता बघा एक्झाम्पल 2 कसा आहे बघा, आपल्याला एक असं काहीतरी दिलेलं आहे, नंतर हे असं काहीतरी दिलेलं आहे, नंतर हे असं आहे, हे असं आहे, आपल्याला माहित आहे, नंतर हे बी, हे सी, हे डी, बरोबर आहे. नंतर सांगितले त्यांनी व्हॉट जे काही गोष्टी सांगितल्यात बघा, BC 4 आहे, AD 8 आहे. 3 काढा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB असं काढा सांगितलं आपल्याला, बरोबर आहे. तर माहित आहे आपल्याला दोघांचाही बेस काय आहे बघा, बेस 1 अपॉन बेस 2 इंटू हाईट 1 इंटू हाईट 2 हे असणार. दोघांचाही बेस AB त्रिकोण ABC बघा, ABC याच्यामध्ये बेस हाय, हाईट BC आहे. ABC मध्ये बेस काय आहे AB, हाईट काय आहे BC, खालचा जो त्रिकोण आपला ADB याच्यामध्ये बेस हा AB चा आहे, हाईट काय आहे AD, AB ला AB कट झालं, BC काय आपल्याला त्यांनी दिलाय, AD काय आहे त्यांनी आपल्याला दिलेला आहे, काय झालं 4/2 म्हणजे याचा आन्सर काय 1/2. दिस विल बी द आन्सर. सो इतकं सोपं असणार आहे. सो तुम्हाला लक्षात फक्त एक घ्यायचं आहे की आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे आणि त्या क्वेश्चन मध्ये जे विचारलेलं आहे ते कसं आपल्याला सॉल्व्ह करता येईल आणि आपल्याला आन्सर कसं आणता येईल. ठीक आहे, तर सोपी गोष्ट आहे. तुम्हाला हे
जे काही एक्झाम्पल देतील त्याच्यामध्ये मोस्टली काय होणार की असं भाग जाणारे नंबर्स दिले जातील. ठीक आहे, तर तुम्ही लक्ष द्या त्याच्याकडं आणि तुम्हाला आन्सर येऊन जाईल, इतकं सोपं आहे ते. ठीक आहे, आता काय करूया पुढं एक दुसरं एक्झाम्पल अजून बघूयात आपण. दुसरं एक्झाम्पल झाल्यानंतर आता तिसरं बघा. हे एक एक्झाम्पल घेऊया आपण. ठीक आहे, पुढचं. इथपर्यंत कन्सेप्ट समजले असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वरती सेट करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ जेव्हा तुम्हाला पाहिजे असतील तरी आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केल्याबरोबर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करत जावा तुमच्या मित्रांबरोबर. बघा, पुढचं एक क्वेश्चन आहे. असे एक डायग्राम आहे ज्यांनी दिलेले आहे बघा. नंतर इथं पी, इथं एस, इथं क्यू, इथं आर, इथं आहे टी. ठीक आहे, तर आपल्याला माहित आहे पीएस लंब आहे आर क्यू. पीएस लंब आहे आर क्यू वरती, ते काय माहित आहे. नंतर आहे क्यूटी आर पी वर. आर क्यू किती दिला आपल्याला? 6. पीएस 6, पी आर 12, क्यूटी काढायचा आहे. पी आर आपल्याला दिलेला आहे, हा पूर्णच्या पूर्ण जो काही दिलाय तो 12 आहे. नंतर आर क्यू 6 आहे, आर क्यू 6 आहे. पीएस किती आहे आपला? पीएस आपला 6 आहे. पीएस पण आपल्याला 6 आहे, तर आपल्याला क्यूटी काढायचा आहे. क्यूटी आपल्याला माहित आहे. एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो? एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. क्यूटी काढायचं आपल्याला माहित आहे क्यूटी. इज इक्वल टू 1/2 पी क्यू आर मध्ये याचा पाया हा आर क्यू आहे, म्हणजेच क्यू आर आहे, इंटू याची हाईट पी क्यू आर, याच्यामध्ये पी क्यू आर याच्यामध्ये हाईट ही पी एस आहे. म्हणजे काय 1/2 इंटू 6 इंटू 6, 1/2 इंटू 12, 6 येणार. एरिया काय आला? एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर किती येणार आपला? 36/2. 36/2 किती? 18 स्क्वेअर सेंटीमीटर येणार. आपला हा याचा एरिया आला. मग आता घ्या ना, आता घेऊ शकतो आपण एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर अपॉन पी क्यू टी. पी क्यू टी घ्यावं लागेल आपल्याला.
एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. बघा एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर ह्याच्यामध्ये हे पी क्यू आर ची हाईट इकडे बाहेर पण काढलेली आहे, ज्याची लांबी 6 आहे, आणि पी क्यू आर मध्ये त्याची हाईट टी क्यू सुद्धा हाईट आहे त्याची. तर बेस काय त्यावेळेस येणार पी आर. बेस पी आर इंटू हाईट काय असणार त्याची टी क्यू. हे 1/2 तर आहेच, पण आपल्याला आता काय मिळालं एरिया ऑफ पी क्यू आर माहित झालंय 18 1/2 इंटू पी आर. पी आर किती आहे आपला 12 इंटू टी क्यू. बरोबर आहे. हे 6 आलं तर हे 6 इंटू टी क्यू होणार. 6 इंटू टी क्यू तरी 18/6 6 18 म्हणजे टी क्यू किती येणार 3 सेंटीमीटर येणार. अशा प्रकारे तुम्ही फाइंड आउट करू शकता. अजून एकदा सांगतो इथं काय एक्झाम्पल मध्ये ऍक्च्युली काय माहितीये का की आपल्याला याची लांबी काढायची आहे, या टी क्यू ची लांबी काढायची आपल्याला, आणि आपल्याला दिलेला आहे हे पी एस दिलेला आहे, आर क्यू दिलेला आहे आणि पी आर दिलेला आहे. म्हणजे आपण जर असं केलं त्रिकोण पी क्यू आर मध्ये पी एस उंची माहित आहे का नाही, हे आपण गुणोत्तर घेऊ शकतोय कशा बरोबर पी क्यू आर चंच गुणोत्तर, त्रिकोण पी क्यू आर चंच गुणोत्तर कशा बरोबर. अशा वेळेस बेस काय घ्यायचा आर क्यू घ्यायचा आणि हाईट पी एस घ्यायची पहिल्यासारखं. क्यू आर बेस घेतला आणि हाईट घेतल्यानंतर दोन्ही वेळेस त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर कसा सॉरी दोन्ही वेळेस सेम त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे सेमच असणार आहे, म्हणून हे याच्या जागी आपण ही इकडली काढलेली 18 व्हॅल्यू टाकली आणि कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला टी क्यू हा 3 सेंटीमीटर मिळाला. अशा प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. सो आजच्या लेक्चरचं जे काही कन्क्लुजन आहे ते तुम्हाला सांगतो. आजच्या लेक्चरचं कन्क्लुजन काय असणार आहे की जेव्हा दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपण घेतोय तर ते बरोबर असणार आहे त्या दोन्ही त्रिकोणांच्या जे काही संगत पाया आणि उंची आहे त्यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर असणार आहे. म्हणजे इंग्लिश मध्ये काय होणार की when we are taking the ratio of area of two triangle then it will be equal to the corresponding base into height, ratio of base into height, ratio of corresponding base into height. then if जर दोन्ही त्रिकोणांचा पाया समान असेल तर त्याचं जे क्षेत्रफळाचं गुणोत्तर असेल त्याच्या संगत उंचीच्या गुणोत्तराबरोबर असेल. जर उंची समान असेल तर दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्या दोन्ही त्रिकोणांच्या संगत पायाच्या गुणोत्तराबरोबर असणार आहे. सो इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला फॉलो करा द बायोलॉजी गुरु, आणि नेक्स्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. सो थांबूया इथं आपण, आणि जे काही जो नेक्स्ट पार्ट असेल तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊया, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आजपासून नवीन लेक्चरची सिरीज चालू झाली आहे. हे लेक्चर नंबर 1 आहे. उद्या याच्यावरती लेक्चर नंबर 2 असं नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. थँक्यू ऑल ऑफ यू.